देतो मात्र नाही, मानसिंग भाऊ रोज जाऊन काशीला आंघोळ करून येते, भगवे कपडे घालून पूजा अर्चा करत बसली ती. काय एवढा शुद्ध माणूस जगाच्या पाठीवर पहिल्यांदा तोच बिचारा मला भेटला. बरं झालं असा एखादा तरी आहे माणूस. मग त्यांचं म्हणणं आहे की तुमच्या आणि गोपीचंद पडळकरांच्या पोटात का दुखते याचा शोध घेतला पाहिजे. काय झालंच नाही, कावीळ झाली आहे जयंत पाटील नावाची. काय आहे त्यांना म्हणावं, आमच्या पोटात का दुखते, कारण तुम्हाला 9वा महिना लागलाय म्हणून आमच्या पोटात दुखायला लागलंय, अजून काय पाहिजे. काय आहे की कुणाला आम्हाने काय झालंय वाटतं म्हणण्यापेक्षा याने पहिलं आपलं घरात बघावं, बाहेरच्या शेजारच्या घरात हिने काही वाकून बघायचं काम नाही. गोपीचंद पडळकर सदाभाऊ खोत चळवळीत आला या, कुणाच्या काही माना मोडून आम्ही राजकारणामध्ये आलेलो नाही. आम्ही काही कारखान्याचं वजन काठ हाणून आम्ही ऊसाचं आम्ही राजकारणामध्ये आलेलो नाही. आम्ही काही रिकव्हरी चोरून साखर खाऊन आम्ही राजकारणामध्ये आलेलो नाही. आम्ही मळी चोरून दारूच्या बाटल्या तयार करून आम्ही राजकारणामध्ये आलेलो नाही. तर आम्ही लाट्या काट्या खाऊन घाम घालणाऱ्या शेतकऱ्याची बाजू घेऊन आम्ही तुरुंगवास भोगून मग आम्ही राजकारणामध्ये आलोया. तुमच्यासारखं मखमलीच्या पोलातनं जन्माला आलो नाही आणि सोन्याचा चमचा तोंडात घेऊन बोंबलत हिंडत नाही. आम्ही सामान्य माणसाचा आवाज घेऊन रस्त्यावर फिरतोया. त्यामुळं काविळे अमुक तमुक त्याच्यावर पण औषधं जी आली माहित आमच्याकडं, आम्हीच काविळीचं औषध देणार आहे. त्यामुळं आम्हाला कशाला काविळी होत्या, तुम्हाला झालं तर सांगा औषध देतो म्हणावं.